महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वारणानगर शाखेच्या वतीनं वारणानगरमधील सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे साहित्य नगरीमध्ये 29वे विभागीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. पानिपतकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद आमदार विनय कोरेंनी भूषवलं. या संमेलनाचा सांगता समारंभ वारणा सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रमोद कोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सांगता समारंभात सर्वोत्कृष्ट साहित्य कृतींबद्दल साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये काळमेकर लाईव्ह या कादंबरीबद्दल गुहागरचे डॉक्टर बाळासाहेब लबडे यांना तात्यासाहेब कोरे कादंबरी पुरस्कारानं, अंतस्थ हुंकार या काव्यसंग्रहाबद्दल सोलापूरचे कवी शिवाजी शिंदे यांना सावित्री अक्का कोरे काव्य पुरस्कारानं, परिघाच्या रेषेवर या साहित्य कृतीबद्दल हलकर्णीचे डॉक्टर चंद्रकांत पोतदार यांना विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कारानं, अंगत पंगत या साहित्य कृतीबद्दल पुणेचे शिवाजी चाळके यांना मामासाहेब गुळवणी बाल साहित्य पुरस्कारानं, बसप या साहित्य कृतीबद्दल सांगलीचे महादेव माने यांना शोभाताई कोरे कथा साहित्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सांगता समारंभात बोलताना डॉक्टर व्ही.एन. शिंदे यांनी सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीसाठी साहित्य चळवळ वृद्धिंगत होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. दरम्यान सांगता समारंभाअगोदर या संमेलनात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्राध्यापक कृष्णात खोत यांची प्रकट मुलाखत, बाल साहित्य मेळावा, परिसंवाद आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी मसापचे केंद्रीय निमंत्रक राजन मुठाणे, कार्याध्यक्ष ग्रंथमित्र प्राध्यापक के.जी. जाधव, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, वारणा सत्कार्य संवर्धक मंडळाचे विश्वस्त के.एम. वाले, कार्यवाह डॉक्टर श्रीकांत पाटील, वारणा दूध संघाचे संचालक माधवराव गुळवणी, शिवाजी जंगम, वारणा बझारचे सरव्यवस्थापक शरद महाजन यांच्यासह साहित्यिक आणि साहित्य रसिक उपस्थित होते.